निराकार ओंकार निर्गुण रूप गणेशा तुझे रूप तेज स्वरूप तुझ्या आरतीला नभी लक्ष दीप कसे सांग वर्णू तुझे विश्वरूप ओम गण गणपतये नमः ओम गण गणपतये नमः ओम गण गणपतये नमः। परम गणेश भक्त राजेश नौपतलालजी उर्फ राजू शेठ साखला पुण्यातल्या सुप्रसिद्ध गृहबांधणी संस्था सिद्धिविनायक ग्रुपचे चेअरमन। उभ्या महाराष्ट्राला टीव्हीच्या माध्यमातून 365 दिवस न चुकता गणपती बाप्पाची आरती पाहता येते ती यांच्या श्रद्धेमुळेच। पुणे, पिंपरी चिंचवड, भोसरी, निगडी आणि तळेगाव इथे सिद्धिविनायक ग्रुप्सने अनेक अप्रतिम गृह प्रकल्पांची उभारणी केली आहे। सिद्धिविनायक ग्रुप्सने गेल्या 25 वर्षांहून अधिक काळात फ्लॅट्स, दुकाने, ऑफिसेस आणि प्लॉट्स यांच्या माध्यमातून 14,000हून अधिक ग्राहकांचा विश्वास संपादन केला। एका अर्थाने सिद्धिविनायक ग्रुपचा परिवार 14,000 कुटुंबांच्या संगतीने वाढला आहे। राजू शेठ साखला यांना नुकताच उद्योग सम्राट पुरस्कार प्रदान करण्यात आला। श्री वर्धमान जैन श्रावक संघ दत्तनगर यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला। ज्येष्ठ उद्योगपती रसिक लालजी धारीवाल यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आलं। अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। जय गणेश। ज्यांनी या प्रत्येकाचा असतो, प्रत्येक माणूस जेव्हा मोठा होतो ना तेव्हा शून्यातनं करत असतो, मेहनत करून मोठा होतो, आईवडिलांच्या मदतीने मोठा होतो, परिवाराच्या मदतीने मोठा होतो, त्याच्याबरोबर असलेल्या जो काही त्याच्याबरोबर काम करणारे लोक असतात त्याच्याबरोबर मोठा असतो। कारण एकटा माणूस किती मोठा केला तर त्याला शेवटी त्याचं मॅनेजमेंट जरी किती असली त्याच्याकडे काम करणारी माणसंच लागतात। तरी अशा काही गोष्टी आपण जगामध्ये जेव्हा जन्माला येतो तर मी असं कायम म्हणतो की जमीन जायदाद जोरू हे परमेश्वर तुम्हाला पाठवताना तुमच्या कपाळावर लिहूनच पाठवतो आणि त्याबरोबर तुमची परत जायची तारीख। तो जगाचा करता धरता आहे तर त्यांनी प्रत्येकाला काहीतरी काम देऊन जगामध्ये पाठवलं आहे आणि त्या काम देऊन जगामध्ये पाठवत मला असं पाठवलं की त्यांनी जी काही दुसरी माणसं पाठवली त्याच्याकरता तू घर बनव आणि माझ्यावर त्यांनी जबाबदारी टाकली आहे। मी ज्या खुर्चीवर बसलो त्या खुर्चीचा मालक मी कधीच नाही आहे, कारण मी जन्माला आलो तेव्हाही ती माझ्याकडे नव्हती, आत्ता माझ्याकडे आहे, मी जाणार त्यावेळेस ती खुर्ची माझ्याकडे असणार नाही, पण ती खुर्ची तिथेच असणार आहे। मी आता काम करताना मी त्या परमेश्वराचा मुनीम आहे किंवा दिवाणजी आहे असं समजून काम करतो। त्यांनी माझ्यावर भरोसा टाकलेला आहे की या लोकांकरता तू हे कर आणि त्या भरोश्याला पात्र राहण्याकरता प्रयत्न करतो। मग तिथे प्रयत्न असा करतो की आपण आपली सचोटी कधी सोडू नये। त्याला सचोटी हा भाग त्याच्या हातामध्ये शरीरामध्ये भिनलेला आणि कार्यसिद्धी मागे न पाहणे आणि पुढं जाणे हा एक त्याचा गुणधर्म होता। मिठाचा व्यवसाय करताना तो शिक्षण घेत होता, BScचं शिक्षण चालू असताना त्या अवधीमध्ये त्याचं लग्नसुद्धा झालं शेवटच्या परीक्षेच्या वेळेला आणि त्याने त्या जिद्दीने त्या परीक्षेत यश मिळवलं। पण मला त्यावेळेला तो मदत करत होता। दुकानाच्या खालीवर आम्ही राहत होतो आणि एक्सटेन्शनवरती बोलायचं 105च्या आणि त्याच्यावरून तो मला सांगायचा आणि मग आम्ही धंद्याची वाटचाल सुरू केली। पुढे एक जागा घेतली होती, काही कारणास्तव मला एक जागा मिळाली तर ती जागा आम्ही विकायचा प्रयत्न करत होतो, काही मुलीचं लग्न करून टाकूया, त्यावेळेला आपल्याला पैसे लागतील। राजेश कुमारच्या डोक्यामध्ये आलं की पप्पा मी तर BSc झालो आहे, पण जर कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये गेलं तर कसं वाटेल मला? म्हणजे जा, काय हरकत नाही, आपली स्वतःची जागा आहे, तुझं लक आहे, झाली तर सृष्टी, नाही तर आपल्याकडे दृष्टी आहेच। या कारभारात सुरुवात केली। आमचा मिठाचा व्यवसाय होता, आम्ही वन ऑफ द चांगले व्यवसाय मिठाचे होतो, पण वडिलांची जमीन होती। मग वडील मी म्हटलं आता काय एक नवीन व्यवसाय चालू करू आणि मला थोडीशी सवय धाडसं करायची। मी केला, एक नवीन व्यवसाय चालू केला। त्या व्यवसायात सुरुवातीला गिरिराज हाऊसिंग कॉम्प्लेक्स म्हणून मी एक मोठा प्रोजेक्ट केला। म्हणजे मी BSc झालेलो पण पहिल्याच वेळेला 332 फ्लॅट्सचा प्रोजेक्ट चालू केला आणि त्यात यशस्वी झालो। त्यात 3 वर्ष मी रात्रंदिवस 24 तास जवळजवळ 18 तास मी साईटवरच असायचो। त्यात मी सगळं शिकून घेतलं। त्यातले मला
टेक्निकल सगळं मिळाले, त्यातले मला लूफहोल्स कळले की मी काय व्यवसाय करतो आहे आणि त्यातनं काय मला द्यायला पाहिजे, लोकांच्या माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत, बिल्डरकडनं काय अपेक्षा असू शकतील. करताना पैशाची अडचण पडली, पैसे पाहिजे होते. तेव्हा मला बँकेने मला चांगली साथ दिली, पुन्हा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेने साथ दिली आणि पैसे होते थोडेसे, त्याच्यात त्याला पैसे दिले आणि कारभार सुरू केला. त्या प्रोजेक्टमध्ये सुरुवातीला चालू केल्यावर मी वडिलांची मिठाच्या व्यवसायातनं वडिलांनी मला मदत केली, वडिलांनी मला पैसे दिले. ते पैसे घेतल्यानंतर 8-10 लाख रुपये त्यात माझ्या वडिलांनी त्यावेळेस दिले. पैसे संपले, 5 बिल्डिंगच्या प्लीन झाल्या. आता मी काय करू, व्हॉट विल हॅपन टू मी, म्हटलं कसं होणार. म्हणून एक दिवशी जाऊन बसलो त्या दगडूशेठच्या दरवाज्यात. त्या अवधीमध्ये त्यांनी गणपतीला साकडं घातलं, परमेश्वरा मी खंडरमध्ये हे प्रकल्प चालू करतोय पण तू माझा हात दे. आणि मी लहानपणापासून जेव्हा मी 5वी-6वीत होतो, रमणबागेत जायचो, तेव्हापासून मी दगडूशेठचा भक्त. त्यावेळेस तर मंदिर नव्हतं, मंदिर 85 झालं, पण मी त्यावेळेस उत्सवाला मूर्ती मांडवात बसायची, आत्ता जिथं बसते तिथेच. आणि तिथं मी आपलं 4-5-6 साखरपुटाने असतील ते घेऊन जायचो. आणि ते वर्षभर परीक्षेमुळे त्या परमेश्वराला मागितलं, त्या परमेश्वराने जे पाहिजे ते दिलं. आणि त्या वर्षभरातच माझ्याकडे एवढं बुकिंग आलं माझं की त्यातनं माझा प्रोजेक्ट बाहेर निघाला. त्या सिद्धीमध्ये याची भक्ती इतकी बसली गणेशावर की आज कोणी म्हणलं तर जय गणेश म्हटलं की राजेश कुमारचं नाव समोर येतं आणि त्याला सगळे लोक जय गणेश या नावाने धक्का मारतात. आम्हाला अभिमान आहे, आमचा मुलगा आहे म्हणून अभिमान आहे. बिदली नगरमध्ये पहिली स्कीम केली गिरीराज या नावाने. त्या गिरीराज नावाला खरंच म्हणजे गिरीचं रूप मिळालं आणि आज आम्ही टोकाच्या वर चाललेलो आहोत. ज्याला गिरी म्हणतो आपण, तो डोंगर आहे आणि डोंगराच्या वरती आम्ही चाललोय, अजून 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 चाललोय. लहानपणापासून वडिलांना बघायची संधी लय क्वचित मिळायची, कारण वडिलांना मिठाच्या व्यापारातनं जेव्हा ते कन्स्ट्रक्शन त्यांनी 87 साली चालू केलं, त्यावेळेस मी 5 वर्षाचा होतो. आणि तो त्यांना एक छंद होता की वेड होता, हे आम्ही आमच्या आईकडनं आणि आमच्या आजीकडनं ऐकले की त्यांना एक वेड होता की त्यांना एक वेगळा त्यांची स्वतःची आयडेंटिटी रिअल इस्टेट फील्डमध्ये क्रिएट करायची होती. म्हणून आम्हाला आमचे वडील वेळ द्यायचे, पण हवं तेवढं नाही. आमची आजी त्यांच्याकडनं कंप्लेंट आहे, पण वेळ नाही देऊन बाकी त्यांनी भरपूर काही वस्तू दिल्या. ती अशी काय भरपाई केली की आम्ही तिन्ही भावंड, मी, माझी मोठी बहीण आणि माझी धाकटी बहीण, आम्ही ऋणी आहे. आणि आम्ही आयुष्यभर वी कॅनॉट फॉरगेट की एका माणसाने त्याचं अख्खं यूथ एक स्वतःची आयडेंटिटी आणि एक फॅमिलीची आयडेंटिटी क्रिएट करण्याकरता घालवलं आहे, विच इज दी मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळवत असताना राजू शेठ साकला यांनी धार्मिक वृत्तीही जोपासली. किंबहुना परम श्रद्धा, अतूट भक्ती हाच त्यांच्या यशाचा पाया आहे. मातृ-पितृभक्त, गणेश भक्त राजू शेठ साकला यांनी अनेक मंदिरांच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे. समाजसेवी संस्थांना तसेच लोकोपयोगी कार्याला त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. मी तळेगाव ढमढेरेची, मी पण माझ्या आईची फार लाडकी होते आणि सुसंस्कारमध्ये वाढलेली. आणि तोच वसा घेऊन मी सासरी आलेले. मग हा राजू माझा पहिलाच मुलगा, पण अत्यंत हुशार. आणि त्याचं लहानपणीच ते मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ना, असं मला लहानपणीच वाटायचं. लहानपणापासूनच तो 4-5 वर्षाचा झाल्यापासूनच हुशारच होता. मी मिठाच्या पिशवीचं पॅकिंग करायचे तेव्हा काय अशी हे नव्हतं की ऑटोमॅटिक काहीच नव्हतं. ते मेणबत्तीने ती अशी पिशवी झाडायची, तर तो 3दा-4दा पाहिलं की 4थीदा तो बरोबर ते काम करायचा. तर असंही मला आईने शिकवलं. म्हणजे तसं पाहिलं तर जन्माला आल्यानंतर वर्षभरामध्ये जी काही आमची परिस्थिती होती, तर आईने मला पिठामध्ये पाणी टाकून ते गरम करून बाटलीचं भोक मोठं करून त्यातनं दूध म्हणून पाजून मला आईने मोठं केलं आहे. म्हणजे मी अशा परिस्थितीत मोठा झालेलो आहे, पण माझ्या आईने कधी हार मानली नाही, माझ्या वडिलांनी कधी हार मानला नाही. सायकलवरती मिठाचं पोतं ठेवायचं आणि नानापेठेपासून कोंडव्यापर्यंत न्यायचं, तिथलच्या दुकानदाराला द्यायचं, त्याच्याकडनं महिन्याला 5 रुपये नफा घ्यायचा आणि मग संध्याकाळी आईने घरी स्वयंपाक करायचा. असं माझ्या आईने मला मोठं केलं आहे. ह्या घडवण्यामध्ये एकच व्यक्तीचा हात फार मोठा आहे, ती म्हणजे माझी पत्नी प्रमिलाबाई साकला. लोक म्हणतात ना की नवरा आणि बायको एका गाडीची 2 चाकं आहेत. तुम्ही म्हणता, पण मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. माझे वडील आणि आईने जी मेहनत करून मला मोठं केलं आहे,
ते माझे प्रमिलाबाई साकला माझ्या आईचं नाव आहे, नौपतलालजी वडिलांचं. त्यांनी जे आम्हाला मेहनत करून आम्ही इथपर्यंत पोचलो आहे. शून्य किती असू शकतात, पण पहिला एक लावायला जी ताकद लागते तो आई वडिलांनी एक लावला आहे. आता आम्ही फक्त पुढे शून्य वाढवत चाललो आहे. तर माझ्या वडिलांनी माझ्या पाठीवर ठेवलेला हात की घाबरू नको बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. मला आजही मी जेव्हा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून गुरु महाराजांचं जे पाहतो त्यात मला माझ्या वडिलांचाच चेहरा दिसतो. ही इज अ व्हेरी स्ट्रिक्ट फादर. हिज प्रिन्सिपल्स आर व्हेरी क्लिअर. त्यांचे जे काय त्यांची अंडरस्टँडिंग आहे किंवा त्यांचा जो काय आउटलुक आहे आयुष्याबद्दल इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड, इज व्हेरी सिम्पल, व्हेरी क्लिअर. काय अंडरलाईंग प्रिन्सिपल्स त्यांनी आम्हाला डे 1 पासून दिलेले आहे. लाईक ऑनेस्टी इज इम्पॉर्टंट, इंटेग्रिटी इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला निष्ठावान वागणं इज द मोस्ट प्रायोरिटी, फॅमिली कम्स फर्स्ट. सो असे काही ते प्रिन्सिपल्स आमच्या मम्मीनी आणि आमच्या फादरनी ते फ्रॉम चाइल्डहूड आम्ही तिघांना ते चाइल्डहूडपासून आमच्या ते डोक्यात असं एक फिक्स बसून गेलं की यू कॅनॉट डिव्हिएट. वी हॅव बीन गिव्हन अ सेट ट्रॅक ॲज टू व्हॉट इज लाईफ आणि आयुष्य कसं जगायचं. अँड we feel good seeing the world. We feel good that we had a very strict childhood, we had a very fantastic childhood, we had a very open minded childhood. सिद्धिविनायक ग्रुपच्या नावाने फॅन्टॅस्टिक कंपनी, मोठा साम्राज्य आहे, फ्रीडम ऑफ वर्क आहे. इफ आय हॅव टू पुट इट राईटली फ्रीडम ऑफ फेलियर आहे. म्हणजे आम्हाला फेलियरपासून घाबरणं हा कधी शिकवलं नाही आहे. तुम्ही फेल व्हा, नो प्रॉब्लेम, विल गेट अप, विल वॉक अगेन. सो as a father son we share a complete different relationship. As a chairman vice chairman we share a complete different relationship. So we are growing at both levels. मी माझ्या मिस्टरांची एक खासियत आहे की बिझनेस ते घरात आणत नाही. घरात आले जसं आपण बाहेरून आलो की चप्पल बाहेर करतो तसं बिझनेस हे जे काही असतील त्यांच्या डोक्यात गोष्टी किंवा काही असेल प्रॉब्लेम्स असेल किंवा काही ते सगळं बाहेर सोडून देतात आणि घरात आल्यानंतर एक निव्वळ म्हणजे माझी नातं आहेत, 2 नातू आहेत घरात, त्यांच्याबरोबर ते लहान मुलासारखे वागतात. त्यांच्या आईशी पण ते लहान मुलासारखेच वागतात आणि आमच्या घरात एकदम म्हणजे हसत खेळत वातावरण असतं. म्हणजे ते बिझनेस आणि घर हे आपलं हे वेगवेगळं मानतात. म्हणजे जेव्हा लोकांचे 80,000ला पण मी घरं विकली, 80,000 घरं विकली. मी जय गणेश विजनसारखा प्रोजेक्ट लॉन्च केला. त्या प्रोजेक्टमध्ये मी बस 800 रुपयापासून ऑफिसेस विक्री चालू केली, 1200-1500 रुपयांनी दुकानं विकली. आणि त्याच प्रोजेक्टमध्ये मी वर्ल्ड ऑफ मदर म्हणून विश्व आईचं म्हणून महिलांसाठी पण एक प्रोजेक्ट केला. 270 दुकानं मी फक्त महिलांना विकली. आणि ते वर्ल्ड ऑफ मदरला त्यांनी म्हणजे विश्व आईचं तर त्यांनी ते माझं ऐकलं आणि ते सगळी ती स्कीम त्या महिलांच्यासाठीच केली. हे सगळं झाल्यावर तर मला असं वाटलं की माझ्या श्रमाचं आयुष्याच्या श्रमाचं साफल्य झालं आणि माझ्या मुलांनी माझं पाठ फेडलं. धार्मिक हा तर एक सरांचा आवडीचा विषय आहे. धर्मध्यान करणे, धर्माचे आपले आरक्षण करणे, त्याच्या संस्कृतीचे आपले रक्षण करणे हा एक सरांचा स्वभाव आहे. दुसरा स्वभाव सरांचा असा आहे, म्हणजे स्वभावातला त्यांचा एक दुसरा पैलू असा आहे की सर खूप शिस्तप्रिय आहेत. आतून ते खूप मऊ आहेत, त्यांचं हृदय जे आहे ते खूप मऊ आहे, परंतु वर पाहता प्रथम दर्शनी जे त्यांना भेटतील त्यांना वाटतील नाही सर खूप स्ट्रिक्ट आहेत, कठोर आहेत. परंतु सरांचं नेहमी असं असतं, त्यांचा स्वभाव असा आहे की मी सुरुवात कडू बोलून करेल ज्याचा शेवट गोड होईल. आजपर्यंतच्या 25 वर्षामध्ये प्रत्येक 30 वर्षामध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येक उपक्रम सरांनी जो हातात घेतलाय सुरुवातीला कडू बोलतात, कठोर बोलतात आणि त्याचा शेवट आनंदात आणि गोड असा त्याचा शेवट होतो. व्यावसायिक निकषांच्या कसोटीवर राजू शेठ साकला यशस्वी उद्योजक आहेतच. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला ते आपलंसं करून घेतात. पेन करणाऱ्या माणसाला बॉलपेनची रिफिल विकूनही मोठा होऊ शकतो, पण रिफिल विकायचा कन्सेप्ट पाहिजे. व्यवसाय करताना तुम्हाला ज्या वेळेला व्यवसाय करताना लाज वाटली ना की अरे मी कसं करू रे, हे माझ्या लेवलचं नाही, तुम्ही यशस्वी होऊच शकत नाही. तर काम करायला कोणत्याही गोष्टीमध्ये काम करायला लाज नाही वाटली पाहिजे. आपण काम करतो ते मेहनतीने केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावर एज्युकेशनची जोड दिली पाहिजे. त्यांची जी कॉन्सेप्ट आहे ती इज अ व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड कॉन्सेप्ट की तुम्ही जेव्हा आयुष्य जगता तेव्हा पैसा हा इम्पॉर्टंट आहे, व्यवसाय हा इम्पॉर्टंट आहे, पण लोक जोडणे हा त्यांचा आय थिंक इट्स बीन हिज बिगेस्ट स्ट्रेंथ टिल डेट. की ते कुठेही गेले, कोणत्याही सेक्टरमध्ये गेले, लेट इट बी पॉलिटिकल, कल्चरल, बिझनेस सर्कल, सोशल, एनिवेअर, त्यांनी माणसं नेहमी जोडलेले आहेत. अँड आय थिंक दॅट्स इज बिगेस्ट ॲसेट, ज्याचा फायदा आम्हाला आज होतो. आज मी कुठे गेलो, मी राजेश सांकलांचा मुलगा म्हटलं की आय गेट अ रेड कार्पेट एंट्री.
सो आय थिंक दॅट इज द बिगेस्ट गिफ्ट दॅट माय फादर हॅज गिव्हन मी. सगळ्यांना कळतं, त्यांचा एक रिस्पेक्ट असतो. नाही आपले पप्पा कुठे गेले तर त्यांना कोणत्याही इथं गेले, अरे राजू शेठ, म्हणजे एक शिकलं असं. आणि तेच करत असताना व्यवसायामध्ये पण नवीन नवीन धोरणाने राबवत गेलो की मला काय करायचं आहे, मी कधी प्लॉटिंग करायचं आहे. मी कानेपाट्याला प्रोजेक्ट चालू केला तर त्या एरियातला पहिला प्लॉटिंगचा प्रोजेक्ट माझा होता. त्यानंतर तिथे मी जयगणे विजन सिटी चालू केलं, म्हणलं सबब डेव्हलप करू म्हणून. तिथं पण 2 लाख फुटाचं गार्डन असलेलं माझा प्रोजेक्ट आहे. 3 बेडरूमचे 2 बेडरूमचे फ्लॅट जांभूळसारख्या तळेगाव ठिकाणी बांधायची पण ताकद लागते. मी बांधली ते. आणि तिथंच 3-4 प्रोजेक्ट अजून केले, वेगवेगळ्या पद्धतीने प्रोजेक्ट केले. मी जिथे पण प्रोजेक्ट करतो तिथे मी 1000-2000 फ्लॅट बांधायची व्यवस्थाच करतो. तेवढं मी काम करत असतो. आणि त्या कामामुळे एक आपल्याला मानसिक समाधान मिळतं, जाहिराती करता येतं. त्याचबरोबर मी गावाचं डेव्हलपमेंट करतो. तिथं पाणी जांभूळ गावाला मी पाईपलाईन आणली पुण्याची, सँक्शन करून घेतली. त्यानंतर रस्ता गावातला खराब होता, आम्ही तो रिपेअर करत होतो 3 वर्ष. यावर्षी आम्ही 40 लाख खर्च करून अख्खे पेवर ब्लॉकचा 50% रस्ताही करून टाकला. म्हणजे त्या आणि परत आम्ही एवढा मोठा प्रोजेक्ट उभा राहिल्यामुळे ज्या गावामध्ये कोणी जायला घाबरत होतं त्या गावामध्ये आजची परिस्थिती अशी की तिथं जमिनी नाही आहेत. सगळे शेतकरी मोठे झाले, ते आम्हाला नमस्कारच करतात ना. राजूशेठ, तुमच्यामुळे या विभागाचा फार मोठा, परिसराचा फार मोठा बदल झाला. एवढं म्हटलं तरी संपलं ना. कधी कुणी विचारलं की परिसराचा बदल कुणी केला तर राजूशेठचं नाव घेतील ना. आणि त्याबरोबर संपूर्ण एरियाचा बदल झाला, लोकांना जॉब मिळायला लागले. बांधकामामध्ये मॅक्झिमम जॉब क्रिएट होतात, आम्ही करत राहतो. But one thing is very common, his principles of life and principles of business are not deviated. So it is not that की मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये लोक जोडतो पण माझ्या बिझनेसमध्ये मी कठोर बिझनेसमॅन आहे, आय एम व्हेरी शूड, किंवा पैसे इज माय प्रायोरिटी. दॅट्स नेवर बीन द केस. ते आजही नाही. अँड आय डोंट थिंक ती आमच्या अख्ख्या कंपनीमध्ये माझ्या ऑफिस बॉयपर्यंत प्रॉब्ली आहे ती. सो इट इज गॉन डाऊन ॲज अ ट्रेडिशन. सो इवन टुडे एव्हरी न्यू पर्सन हू जॉईन्स इन मार्केटिंगवाला म्हटला तरी कस्टमर इज अ गॉड, ट्रीटेड ॲज इफ इज कमिंग, यू आर वॉकिंग इन टू हिज टेम्पल. ती त्यांची आजपासून मंत्र आहे. आम्ही ते सगळे आजही तसे जपतो. पण त्यांची मेहनत म्हणा, त्यांचा देवावरचा विश्वास म्हणा, अटूट विश्वास आहे गणपती बाप्पावर आहे. आणि अटूट त्यांच्या आईवडिलांवर त्यांची भक्ती आहे. किंवा काही केलं तर ते काय म्हणतात की माझे आईवडील आणि माझा बाप्पा जर बरोबर असेल तर मी काही दुनियातली कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवेल. हेच त्यांचं यशाचं मोठं रहस्य. आणि खूप कष्ट करण्याची ताकद आहे, मेहनत आहे. टप्प्याटप्प्याने काम करतो, मजा करतो, देवधर्मही करतो. मी नाट्य परिषदेमध्ये गेली 15 वर्ष काम करतो. मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा कार्याध्यक्ष आहे. भाऊसाहेब भोईर अध्यक्ष आहेत, कृष्णकुमार गोयल उपाध्यक्ष आहे. आम्ही 15 वर्ष जोमाने काम करतो. दरवर्षी आमचे 7-7, 8-8 प्रोग्राम असतात. व्यवसाय करताना हे पण करायचं असतं. राजू शेठ हे एकमेव व्यक्तिमत्व आहे डेव्हलपर्सच्या दृष्टीने की ज्यांनी नेहमी एंड युजर्स म्हणजे त्याचे जे कस्टमर्स असतात, फ्लॅटमध्ये राहणारे असतात, यांचाच विचार करून काम करण्याचं नेहमी आयोजित केलेलं आहे. गेले 25 वर्षामध्ये म्हणजे 14,000 घरं त्यांनी निर्माण केली. पण कुठल्याही बिल्डिंग करताना त्यांनी केव्हाही गेल्या 25 वर्षामध्ये केव्हाही तडजोड कुठल्या क्वालिटीच्या किंवा दर्जाच्या बाबतीत केली असं आढळलेलं नाही. माणसं जोडा. तुम्हाला गेल्यानंतर माणूस भेटला तर काय सर, काय राजू शेठ, काय जय गणेश बोलला पाहिजे. ती खरी ताकद आहे. पैसा फार लोकांकडे आहे आणि कधी कुणालाही पैसा मिळतो. म्हणजे मी 10 वर्षापूर्वी पाहिलेला माणूस आहे की माझ्याकडे नोकरी करत होता ना, अचानक धडाधडा जमिनीचे रेट वाढले तर आज तो 25 कोटी रुपयाचा मालक आहे. त्याची 10 एकर जमीन त्यांनी विकल्यानंतर 10 वर्षात कोणी वाटलं होतं कुणाला की जो चाळीमध्ये राहतो तो बंगल्यात राहील म्हणून. ते नियतीने ठरवलेलं आहे. पण ते करत असताना कष्ट, काम या सगळ्या गोष्टी केल्या तर जगामध्ये कोणतीच गोष्ट अवघड नाही. आणि आता माझं वय जवळजवळ 57 वर्ष, 58 लागले मला कालच. त्यामुळे हे माझा स्वतःचा अनुभव आहे. माझ्या वडिलांनी कष्ट करून मला मोठं केलं, आम्ही कष्ट करून लाईन बदलली. मुलंही कष्ट करतील, तुम्ही कष्ट करा. आणि कष्ट करणाऱ्या माणसाला परमेश्वराला त्याचा विचार करावाच लागतो असं मी मानतो. जय गणेश. ओम गणपतये नमः. बिझनेस महाराष्ट्रमध्ये सहभागासाठी संपर्क 7385772626.